आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वाळक्याने एवढ्या रातच्याला कशाला फोन केलाय? बोल वाळक्या. मॅडम, एक खोकडं गावलंय बघा. गाडा नाही पण हे बी चालेल. काय किंमत आहे? रक्कम विचारली त्याला मी, थोडी कमी करील म्हणतोय, पण तेवढी तरी मॅनेज करावी लागेल. हार्ड पेमेंट आहे, केल्याशिवाय देणार नाही म्हणतोय. समजा सेटअप पकडून 25,000 म्हणतात. 25,000 म्हणजे लय होतात बघ वाळक्या. एवढे पैसे आणायचे कुठनं? मग काय करायचं मॅडम आता? दुसरीकडे शोधूया की. आणि तिथं बी नाही गावलं तर मग थांबूया जरा, कारण एकाच झटक्यात एवढे पैसे देणं शक्य नाही बघ. मॅडम मग कसं होणार माझं आणि पप्प्याचं? होणार, सगळं नीट होणार. तू लोड नको घेऊ. ठेवते फोन. बरं मॅडम. आई म्हणते पैशापेक्षा माणसं महत्वाची, पण आता माणसं जपायलाच पैसा लागतोय आणि तोच नाही माझ्याकडे. सत्या काय बी म्हण, तात्या साहेबांचा लय तुझ्या विश्वास आहे ना, डोळं झाकून तुझ्या विश्वास ठेवतात. आता बघ एवढी मोठी जबाबदारी पण तुझ्यावर दिल्या. 500% गॅरंटी देऊन सांगतो तुझ्यासाठी काहीतरी करणार ते चांगलं. सोनं करणार तुझं बघ. ते काय ते तात्यासाहेब बघतील, पण सध्या ते शेतकऱ्यांसाठी काहीतरी करत आहेत आणि मला त्यात मदत करता येते. यातच मी समाधानी आहे बघ. हे वाळक्या, इकडं कुठं निघालायस? घरला. अरे वाळक्या, नावासारखाच एकदम वाळक्या झालायस बघ. बुट्टा खाणार काय? नाही दादा, नग तुम्ही खावा. काय रे, कुठं निघाली? सॉरी, पप्प्या जेलमध्ये गेलाय, तू बाहेर आलायस. तुमच्यात काय स्पर्धा लागल्या काय, कोण जेलमध्ये जास्त दिवस जात ती? नाही दादा, पप्प्यासोबत लय वाईट झालं. अरे होणारच होतं, मस्तीच आहे त्याला तेवढी तर. पाकिट मारायची हाऊस आहे ना, घे म्हणा आता बक्षीस. सत्या तुला सांगतो किती वेळा त्याला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अरे असलं धंदा सोड, चांगला काय तर कामात धंद्याचं बघ. अरे ऐकतच नाही बी ना ती. नाही, आता जेलमध्ये टाकलंय ना तेच बरं आहे. आता सुधरल तर जरा. पण दादा यात त्याची बी काय चूक आहे? त्याची परिस्थिती तशी आहे ना, आणि तो मुद्दाम थोडीच करतोय. पण सत्य दादा, तुला मंजू मॅडम बोलल्याच असत्याल ना? नाही, आमच्यात एवढं बोलणं नाही होत. म्हणजे पोलीस स्टेशन मधलं एवढं बोलणं नाही होत. काय झालंय? काय नाही दादा, मंजू मॅडमला पप्प्याची आई आजारी आहे ते कळलं, आणि त्याची मजबुरी बी कळाली. तेव्हापासून त्यांनी ठरवलं की स्वतःच्या पैशातून पप्प्याला चहाचा गाडा टाकून द्यायचा. आणि तुम्हाला सांगतो, आज तर मला घेऊन समजा बाजार फिरल्यात. गावली का टपरी मग?